मालकी हक्क सभासदत्व म्हणजे काय रे भाऊ? वडिलांनी फ्लॅट गिफ्ट केला पण नॉमिनी म्हणून दुसऱ्यांचं नाव. आता काय? जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. आमच्या वडिलांनी रजिस्टर्ड बक्षीसपत्राने त्यांचा फ्लॅट मला दिला. माझ्या नावे शेअर सर्टिफिकेट ही झाले, मात्र नॉमिनी म्हणून माझ्या भावाचे त्यांनी नाव लावले होते. वडील काही वर्षापूर्वी गेले. अचानक आता माझ्या भावाला हे बक्षीसपत्र मान्य नाही म्हणून त्याने सोसायटी पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून पुनर्विकासाची शक्यता लक्षात घेऊन त्यांचे नाव सहयोगी असोसिएट सभासद म्हणून शेअर सर्टिफिकेट वर लावण्याचा हुकूम देखील मिळवला आहे. आम्ही दोघेही ज्येष्ठ नागरिक आहोत. भावाची परिस्थिती उत्तम आहे. तो गेले अनेक वर्ष या फ्लॅटमध्ये फिरकलेला नाही आणि मला हा एकच फ्लॅट आहे. तरीही भाऊ त्यांचा हट्ट सोडत नाही. तरी काय करावे? सोसायटीमध्ये बरेचदा मूळ सभासद मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसामध्ये आणि नॉमिनीमध्ये वाद निर्माण होतात. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर तुमच्या लाभात वडिलांनी नोंदणीकृत आणि वैध बक्षीसपत्र करून दिले असेल तर त्या फ्लॅटची मालकी ही तुमच्याकडेच आहे आणि जोपर्यंत असे बक्षीसपत्राला विहित मुदतीमध्ये आव्हान देऊन तुमचा भाऊ ते सक्षम कोर्टाकडून रद्द करून आणत नाही तोपर्यंत भावाला या फ्लॅटमध्ये कोणताही मालकी हक्क नाही. आणि सोसायटीच काय तर सहकार उपनिबंधक देखील या नोंदणीकृत बक्षीसपत्राच्या बाहेर जाऊ शकत नाही. येथे एक महत्त्वाची गोष्ट परत एकदा नमूद करावीशी वाटते की सभासदत्व आणि मालकी हक्क या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सभासद त्यांच्या कायदेशीर वारसालाच नॉमिनी म्हणून नेमतो, परंतु प्रत्येक नॉमिनी हा कायदेशीर वारस हकदार असेलच असे नाही. एखादा सभासद त्यांच्या मित्राला, दूरच्या नातेवाईकाला सुद्धा नॉमिनी म्हणून नेमू शकतो, जे अन्यथा कायदेशीर वारस होत नाहीत. नॉमिनी म्हणजे मालक नाही, ती एक तात्पुरती सोय आहे. हा कायदा लक्षात घ्यावा. अर्थात मिळकतीच्या व्यवस्थेसाठी मृत्यूपत्र अथवा तुमच्यासारखे बक्षीसपत्र इत्यादी दस्तक केले नसतील आणि नॉमिनी नेमलेला असेल तर नवीन कायद्याने नॉमिनीला तात्पुरते सभासदत्व विहित प्रक्रिया पार पाडून मिळू शकते. कोणत्याही मिळकतीमध्ये मालकी हक्क हा बक्षीसपत्र, खरेदी खत इत्यादी सारख्या नोंदणीकृत दस्तांनी किंवा मृत्यूपत्राने मिळवू शकतो किंवा वारस हक्काने मिळू शकतो. मात्र तुमच्या लाभात नोंदणीकृत बक्षीसपत्र असल्याने तुम्ही मालक झालेला आहात आणि जरी भावाचे नाव असोसिएट सभासद म्हणून लावले गेले असले तरी त्याने मालक होत नाही आणि तुम्ही मुख्य सभासद असल्याने त्या नात्याने तुमच्या संमतीशिवाय भावाला मीटिंग मध्ये किंवा मतदानामध्ये सहभागी होता येणार नाही. कारण एक फ्लॅट एक मत असे तत्व असते. जसे एका म्यानात दोन तलवारी एका वेळी राहू शकत नाहीत तसे असे युगो चे वाद जेव्हा सख्या भावंडामध्ये असतात तेव्हा त्यांचा मानसिक त्रास खूप होतो आणि अशी मानसिक शांतता बाजारात विकत मिळत नाही. हे लोकांच्या लक्षातच येत नाही. सुटेवाद संवाद तेथे करावा, विवेकी अहंभाव हा पालटावा. या सोप्या शब्दात समर्थकांनी मार्ग दाखवला आहे. तुमच्या पुढच्या पिढीला या वादात किती रस आहे हे एकदा विचारून बघा. तेव्हा कळेल की दोघांनीही एकत्र बसून किंवा कोणत्या तरी मध्यस्थामार्फत हे वाद तुमच्या हयातीमध्ये सोडवणे उत्तम.